नमस्कार. मी दीपक सरनोबत, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रॉबर्ट फ्रॉस्ट यांची मेंडिंग वॉल ही एक सुंदर कविता, त्या कवितेची शॉर्ट समरी काही महत्त्वाच्या पॉईंटच्या थ्रू आपण समजून घेणार आहोत. मेंडिंग वॉल वॉज रिटन बाय द ग्रेट अमेरिकन पोएट रॉबर्ट फ्रॉस्ट. आता मेंडिंग वॉल ही पोएम जी आहे रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी लिहिलेली आहेत, पण ते पोएट अमेरिकन आहेत हे देखील आपल्याला इथं कन्सिडर करावं लागेल. इट इज अ पोएम अबाउट ह्युमन बाउंड्रीज ऑर लिमिटेशन्स. ही जी कविता आहे त्या कवितेमध्ये कवी मानवी रिलेशन्स जे आहेत त्यांच्यामध्ये ज्या काही मर्यादा आवश्यक आहेत त्या बाउंड्रीजवरती, लिमिटेशनवरती फोकस करतात. अँड देअर बेनिफिट्स इन द सोसायटी. आणि जरी मर्यादा असल्या तरी त्यांचे काही फायदे देखील आहेत, ॲडव्हान्टेजेस देखील आहेत सोसायटीमधील. त्यामुळं आपण आपलं लाईफ लीड करत असताना काही रिलेशन्स मेंटेन करायची असतील तर आपल्या आयुष्यामध्ये या बाउंड्रीज पाहिजेत, लिमिटेशन्स पाहिजेत. या वॉलच्या माध्यमातून पोएटला तेच सांगायचं आहे. म्हणजे वॉलची डागडुजी जी आहे, वॉलची जी दुरुस्ती आहे तो वरवरचा विषय आहे, पण त्याच्या आतून जो हिडन मिनिंग जो आहे तो आपणाला देखील समजून घ्यावा लागेल. इट वॉज फर्स्ट पब्लिश्ड इन द इयर 1914. सर्वप्रथम 1914 साली ही पोएम पब्लिश झाली. द पोएम रिव्हॉल्व्स अराउंड द स्टोरी ऑफ टू नेबर्स. ही जी पोएम आहे त्या पोएममध्ये एक नेरेटर आहे, म्हणजे स्पीकर, कवी आणि शेजारी या दोघांच्या मधला हा डायलॉग किंवा दोघांशी रिलेटेड असणारी ही थीम आहे. या दोन नेबर्सच्या भोवती, त्यांच्या विचाराभोवती ही पोएम कुठेतरी आपणाला लिहिलेली पाहायला मिळते. आणि हे जे दोन नेबर्स आहेत ते हू कम अक्रॉस इच अदर इन स्प्रिंग एव्हरी इयर. दरवर्षी स्प्रिंग ऋतूमध्ये हे दोघेजण आपल्या फार्मवरती योगायोगाने एकत्र येतात. कशासाठी? टू मेंड द स्टोन वॉल दॅट सेपरेट्स देअर फार्म्स. मेंड करणे म्हणजे रिपेअर करणे. स्टोन वॉल, दगडांची जी भिंत आहे ती दुरुस्त करण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी जी भिंत त्यांची जी शेती आहे, पोएटचं, नेरेटरचं म्हणजे स्पीकरची जी शेती आहे आणि शेजारी यांची शेती, यांच्यामध्ये जी काही बाउंड्री आहे, लिमिटेशन जे आहे दोघांच्यामधले, तर ते कुठेतरी या वॉलच्या थ्रू एक्सप्रेस करायचे आहेत. दोघांचे शेत सेपरेट करणारी लाईन म्हणजे ही वॉल आहे आणि ती दरवर्षी दुरुस्त करणं अपेक्षित आहे. या अर्थानं ते दोघे एकत्र येतात. द पोएम डेमॉन्स्ट्रेट्स हाऊ गुड फेन्सेस क्रिएट गुड नेबर्स. आता पोएटला हे जरी मान्य नसलं तर शेजारी किंवा त्यांच्या साहजिकच शेजाऱ्यांची विचारशैली अशी आहे की चांगले शेजारी बनायचे असेल तर दोघांच्यामध्ये हे चांगलं कुंपण, चांगली भिंत, ही बाउंड्री, लिमिटेशन असणं खूप गरजेचं आहे. हे लिमिटेशन असेल तरच आपले चांगले शेजारी म्हणून राहू शकतो. अँड हाऊ पीपल कॅन प्रिझर्व देअर लॉंग लास्टिंग रिलेशन्स विथ नेबर्स बाय फाउंडिंग सच वॉल्स. आणि अशा पद्धतीची भिंत रचून लोक आपल्या शेजाऱ्यांच्या सोबत अगदी कधीही न संपणारं नातं, लॉंग लास्टिंग रिलेशनशिप जे आहेत त्याची जोपासना करू शकतात. पण त्याच्यासाठी ही भिंत जी आहे, मर्यादांची भिंत आपण म्हणतोय. शेतांच्या बाबतीत ही दगडी भिंत आहे, पण नात्यांच्या बाबतीतली जी आहे मर्यादांची भिंत असणं आणि गरजेनुसार त्याची दुरुस्ती करणं ही खूप गरजेचे आहे. इन द बिगिनिंग द स्पीकर स्टेट्स दॅट. पोएमच्या सुरुवातीलाच पोएट इथं एक्सप्लेन करतात काय, समथिंग देअर इज दॅट डझंट लव अ वॉल. असं काहीतरी आहे की त्याला ही भिंत नको आहे. भिंत कशासाठी, काय गरज आहे भिंतीची? वॉल्स हॅव मेनी एनेमीज. या भिंतीचे शत्रू खूप आहेत. काय करतात? आता ही भिंत पडते, त्याची पडझड होते. कशामुळे? फ्रॉस्ट ब्रेक्स देम. विंटरमधली जे फ्रॉस्ट आहे ते फ्रॉस्ट काय करतं, या बॉलला ब्रेक करण्याचं काम करतं. किंवा असा रेफरन्स आला आहे, हंटर्स पुल देम डाऊन टू हेल्प देअर डॉग्स टू चेस रॅबिट्स.
आता शिकारी असतात, शिकाऱ्यांची कुत्री, आणि ती कुत्री काय करतात, रॅबिट म्हणजे सशांचा पाठलाग करून शिकार करतात. मग काही वेळेला हे रॅबिट्स जे आहेत ते वॉलच्या पलीकडे असतात. मग ह्या डॉग्सनी काय करावं, पलीकडे जाऊन त्यांची शिकार करावी, म्हणून हंटर्स काय करतात, त्याला वॉलला लावलेले दगड ते काय करतात, हलवतात, पाडतात, जेणेकरून जी डॉग्स आहेत ते पलीकडे जावेत. मग अशा पद्धतीने सुद्धा हे जे पडलेले दगड त्यांची रिपेअर करणं खूप गरजेचं असतं. द स्पीकर ऑफ द पोएम सेन्सेस दॅट, पोएमचे जे स्पीकर आहेत, नेरेटर आहेत, म्हणजे स्वतः कवी यांची ही भूमिका, देर इज नो नीड ऑफ एनी बाउंड्री, त्यांच्या मते अशा कोणत्याही बाउंड्रीची गरज नाही आहे, कारण ॲज नायदर ऑफ देम हॅज एनिथिंग ट्रेजरेबल टू कीप इन लॉन्स, कारण यांच्या शेतामध्ये पण असं काही नाही आहे विशेष जे जतन करून ठेवलं जावं, किंवा भिंत पडली तरी नाही पडली तरी काहीच फरक पडत नाही, भिंत असली नसली. इकडे पण पोएटची स्पीकरचे काय आहेत, ॲपलचे ट्रीज आहेत, आणि पलीकडे त्यांचे पाईन ट्रीज आहेत, ॲपल ऑर्चर्ड आहे आणि पाईन ट्रीज आहेत, त्यामुळं भिंत असली नसली काही तोटा होणार नाही. दे हॅव जस्ट ट्रीज इन देअर फार्म, कारण इतर काहीतरी महत्त्वाचं पीक असतं तर त्याचं नुकसान झालेलं असतं. सध्या या दोघांचंही नुकसान होणार नाही, तरी देखील हे भिंतीची दुरुस्ती करताना दरवर्षी पाहतो आपण. द पोएट राईट्स ऑफ इनॲनिमेट ऑब्जेक्ट्स ॲज इफ दे आर अलाइव्ह, आणि यामध्ये इनॲनिमेट अमानवी जे काही ऑब्जेक्ट्स आलेले आहेत ते लाईव्ह आहेत असं समजून त्यांना ॲड्रेस करतात. अँड देअर फोर ही ॲड्रेसेस द बोल्डर्स अँड सेज, आणि त्यामुळे ते त्यांना मोठे खडक आहेत, जे दगड आहेत भिंतीसाठी, भिंत रचण्यासाठी वापरले, त्या दगडांना म्हणतात, दगड ऐकू शकणार नाहीत तरी पण म्हणतात, स्टे फेअर यू आर, जिथं असाल तिथेच थांबायचं, तिथंच राहा, म्हणजे काय पडू नका. अंटील आवर बॅक्स आर टर्न, आम्ही तुमची आता डागडुजी केलेली आहे, दुरुस्ती केलेली आहे, आता आम्ही काय करणार, तुमच्यापासून आमचा चेहरा वळवून पाठमोरे निघून जाणार. आम्ही जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत तुम्ही काय करू नका, आता हलू नका, पडू नका, आम्ही दुरुस्ती तुमची केलेली आहे. आमच्या पाठीमागे जेव्हा काय होईल तो भाग वेगळा, पण आम्ही जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत तरी व्यवस्थित राहा. सिमिलरली ऑफ ॲपल ट्रीज ही सेज, झाडांच्या बाबतीत, ॲपल ट्रीजच्या बाबतीत सुद्धा पोएट म्हणतात, माय ॲपल ट्रीज विल नेवर गेट अक्रॉस अँड ईट द कोन्स अंडर हिज पाईन्स, आय टेल हिम. ते शेजाऱ्यांना सांगतात की माझे ॲपल ट्रीज आहे ते भिंत तोडून ब्रेक करून काय पलीकडे येणार नाही आहेत तुझ्या पाईन ट्रीज जिथे आहेत तिथे, त्यामुळं भिंत कशासाठी, काय गरज आहे. हा पॉईंट ऑफ व्ह्यू झाला नेरेटरचा, पोएटचा, पण शेजाऱ्यांना हे पटत नाही. अकॉर्डिंग टू द पोएट मेंडिंग द वॉल इज ॲन अनरिझनेबल ॲक्टिव्हिटी, आता मेंड करण्यामध्ये, दुरुस्त करण्यामध्ये काही तशी गरजच नाही, आवश्यकताच नाही आहे असं म्हणतात. ही देन ऑल्सो सीज द फॉलिंग ऑफ स्टोन्स फ्रॉम द वॉल अँड सेज, आता दगड पडलेले आहेत भिंतींचे, मध्ये घातलेली जी भिंत आहे, बाउंड्री ज्याला आपण म्हणतो, लिमिटेशन आहे 2 फार्ममधली, तर त्याचे दगड पडलेले आहेत, आणि त्याला अनुसरून म्हणतात दॅट इवन नेचर इज नॉट इन फेवर ऑफ धिस फेन्स बिटवीन द फार्म्स, आमच्या दोघांच्यामध्ये जी भिंत आहे शेतांच्यामध्ये, माझं शेत आणि शेजाऱ्यांचं शेत, या दोघांच्यामध्ये जी काही भिंत आहे त्या भिंतीचे दगड काय झालेले आहेत, दरवर्षी पडतात, आणि हे दगड पडणं म्हणजे निसर्गाला सुद्धा ही भिंत, बाउंड्री, मर्यादा मान्य नाही, म्हणून हे होत असावं असं ते म्हणतात. बट सिन्स हिज नेबर इज अटॅच्ड टू हिज ट्रॅडिशन्स, पण नेबर जो आहे आपल्या परंपरेला, रीतिरिवाजांना चिकटून आहे, त्याचे विचार पारंपरिक आहेत, ही ट्राईज टू जस्टिफाय बिल्डिंग इट, आणि त्यामुळं हे भिंत असणं, भिंतीची दुरुस्ती करणं खूप गरजेची आहे असं शेजाऱ्यांना वाटतं. ही एम्पसायझेस द नीड ऑफ बाउंड्री अँड डिस्टन्स, शेजाऱ्यांना वाटतं की ही बाउंड्री, दोघांच्या मधली जी वॉल आहे त्याची गरज आहे, किंवा जे अंतर आहे आमच्या 2 फार्ममध्ये ते मेंटेन करण्याचं काम ही भिंत करते, त्यामुळं खूप गरजेचं आहे. दॅट आर इम्पॉर्टंट फॉर रिलेशनशिप्स टू वर्क, आणि त्याच पद्धतीनं नातीसंबंध जपण्यासाठी, नाती टिकण्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीचे कुठेतरी अंतर आणि बाउंड्री ही खूप महत्त्वाची आहे, तरच नाती टिकतात. म्हणजे असे दुहेरी अर्थ
डबल मिनिंग जे आहेत, हिडन आणि सरफेस मिनिंग वेगळा आणि हिडन मिनिंग वेगळा आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं रॉबर्ट फ्रॉस्ट यांची मेंडिंग वॉल ही जी पोएम आहे ती नेरेटर आणि हिज नेबर जो आहे शेजारी, या दोघांचे विचार आपल्यापर्यंत पोचवण्याचे काम करतात. पोएटना भिंत नको आहे, पण शेजार हा ट्रॅडिशनल थिंकर आहे, त्यामुळे त्यांना ती वॉल हवी आहे रिलेशनशिप टिकवण्यासाठी किंवा दोघांना शेजारी म्हणून चांगलं सुसंवाद इथून पुढे राहावा म्हणून ही मर्यादा बाँड्री आवश्यक आहे असं त्यांना वाटतं. म्हणजे एक वैचारिक जो आहे तो विषय इथं आपण हाताळण्याचा जो काही रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी प्रयत्न केलेला आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.